शहराच्या आवाजापासून दूर, नदीच्या किनारी आणि रात्रीचा थंड वारा, टेंट आणि आम्ही बनवलेली स्वतः गरमागरम खिचडी. तर नमस्कार मित्रांनो, आजचा हा नाईट कॅम्पिंग व्लॉग तुम्हाला पूर्ण वाईब देणार आहे. तर चला सुरू करूयात. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शहरापासून थोडं दूर एका छोट्याशा खेडेगावात आलो आहोत. तर आजचा प्लॅन आहे नदीच्या किनारी नाईट कॅम्पिंग. तर लोकेशन तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. आमचा मित्र साहिल भाऊ हा आज आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, लोकेशनवर पोहोचल्यानंतर आम्हाला दिसलं शांत आणि सुंदर जागा. समोर नदी, आजूबाजूला निसर्ग आणि एकदम शांत वातावरण. आणि रस्त्यामध्येच आम्ही फळं सुद्धा घेतली होती. तर आता पोहोचल्यानंतर गाडीतून सगळं सामान काढलं आणि आमचे मित्र चंदू महाराज आता नदीला जाऊन लाकडं घेऊन आले आहेत. आणि कॅमेरा चालू दिसला म्हणून संकेत लगेच आता झाडून घ्यायची ऍक्टिंग करत आहे. तर आता हळूहळू रात्र होत आहे, त्यामुळे आम्ही आता साहिल भाऊला टेंट लावायला मदत करत आहोत. आजूबाजूला कुठलंच हॉटेल नसल्यामुळे ऋतुजाने लगेच स्वयंपाकाची तयारी करायला सुरू केली. दगडाची चूल करून आजूबाजूला जाऊन काड्या कुड्या गोळा करून आणल्या आणि आता चूल पेटवली. चंद्रकांतने पण लगेच भगुन्याला माती लावून घेतली, कारण की आज आम्ही बनवणार आहोत खिचडी भात म्हणजेच पुलाव. मला सामाजिक तिथे जिरं मोहरी दे रे बाळा. आकी देव संकेत बसला बसला चल मला. ठीक आहे ठीक आहे सगळं सगळं काढले ना, आता काय करायचं गरज सगळं काढलेलं आहे. नाही. 1 2 3 ए व्हिडिओ चला व्हिडिओ करतो ना मी. गणपती बाप्पा मोरया. तर आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली. बघा तुम्ही, जाळ लावलाय आणि जाळ जरा जास्तच झालाय. भूक जरा जास्तच लागली होती, त्यामुळे खिचडी होईपर्यंत कळ काढणं पण आता अवघड झालं होतं. वरतून येऊ लागल. तू लागल तसं घ्या रे. चला भात तयार झालाय अशा पद्धतीने. चला चला चला. तर आता फायनली खिचडी तयार झाली होती. घरून आणलेलं लोणचं, काकडी, फरसाण वगैरे सगळं आम्ही सोबत घेतलं आणि आता जेवायला बसलोय. भरपूर जेवण केलं आणि आता आम्ही मारणार आहोत गप्पा. त्यामुळे टेंटच्या बाजूला चूल पेटवली आणि त्यात लाकडं बिकडं घालून जाळ पेटवला. व्हिडिओ पुरतीच राहते फक्त मारे, बाकी टाइम मस्त फोन घेऊन उभा राहतो. दादा ते बोलले लाकूड लावले तू. काढ ना. तू काढ ना. मी तिकडे ठेवलं ते बोलले म्हणून. दिवाळ टाकतो. नको राहू दे. अशा पद्धतीने टेंट लावलेत आम्ही. एक टेंट आहे इकडे, एक टेंट आहे आणि हा तिसरा टेंट. तिकडं डोंगर, नदी, धरण येते. धरण. आणि गप्पा मारता मारता चहा प्यायची इच्छा झाल्यामुळे आम्ही घरून सगळं चहाचं पण सामान आणलं होतं. थोड्या काळ्या मुंग्या घ्या. बस आहे. आणि मला वाटलं तर आता दुधामध्ये साखरपत्ती टाकून घेतली आणि चहा ठेवला उकळायला. हे देखो हमारी चाय वाळणी. ऊपर कर. आडवं नको करू आता, मोबाईल सरळ ते सरळ धर. गॅरंटी दाखवणं पडेल ना. अशी कशी दाखवतो बाबा. चहा तर तयार झाला, परंतु लक्षात आलं की घरून येताना चहा गाळणीच आणली नव्हती. त्यामुळे आता असा जुगाड काहीतरी करावा लागणार होता. रात्रभर गप्पा मारल्या, त्यामुळे सकाळी सूर्य उगवताना पाहायचाच राहून गेला. सकाळी जरी उठायला उशीर झाला असला तरी टेंटचं दार उघडल्यानंतर असा सुंदर नजारा आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही जर कधी असे नाईट कॅम्पिंग केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. टेंटचं दार उघडून बाहेर आलो आणि बघतो तर काय, समोर कोणीतरी माझ्या आधी उठून खिचडी गरम करायला ठेवली होती. सगळ्यांचं आवरेपर्यंत मस्त नदीच्या काठाला गेलो. झाडावर एक झोका बांधला आणि झोक्यावर झोपलो. झोक्यावर तर झोपलो होतो, परंतु आता उतरायचं कसं याचं मला टेन्शन आलं होतं, कारण की मी पहिल्यांदाच असं झोक्यावर झोपलो होतो. कसं बस स्ट्रगल करून खाली उतरलो. म्हटलं आता पुन्हा याच्यावर काही बसणं नको आहे. तर आता आलोय टेंटकडं. रात्रीचा भात पण झाला होता गरम, त्यामुळे भात जरा परतावून घेतला आणि म्हटलं आता जेवायला बसावं. तोपर्यंत बाकीचे लगेच नदीमध्ये गेले होते पोहायला. तर आता सगळे येईपर्यंत म्हटलं आपण कलिंगड कापून घ्यावं आणि मग घेतलं कलिंगड कापायला. आणि तेवढंच मला दिसलं की चंद्रकांत आणि ऋतुजा नदीवरून पाणी घेऊन आलेत. आता हा निघायच्या वेळेस पाणी कशासाठी घेऊन आला ते मला नंतर कळालं. तर आता खिचडी खाऊन झाली आणि त्यानंतर मी कापलेलं कलिंगड सगळ्यांनी खायला सुरुवात केली. आणि आमच्या गाडीची पण चार्जिंग संपत आली असल्यामुळे आता तिला पॉवर बँकला जरा चार्जिंग लावलं. वन्स मोर. लय बरं वाटत राहिलं. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पाणी कशामुळे आणलं होतं. ब्लॅक आईस गाईज, इंग्लिश पीपल, ब्रिटिश. आणि वापस जाताना आम्हाला एक भेटला फॉरेनर. तुम्ही बघा आता कमेंट मध्ये सांगा काय बोलले. तर मंडळी, अशा प्रकारे छान नाईट कॅम्पिंग करून आम्ही आता चाललोय घराकडं वापस. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल.
आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि फॉलो पण करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.